श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी तुमच्यासाठी खूप चांगला व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तो म्हणजे आपल्या ई-KYCचा, लाडकी बहीण योजनेचे ई-KYC. कारण की काय झालं, खूप साऱ्या जणींची ई-KYC झालेली आहे, काही जणींची बाकी आहे. तर त्यांचं कसं होतंय, खूप गोंधळ झालेला आहे. म्हणजे असं विचारले गेलेले प्रश्न आहेत ना ई-KYCमध्ये, की त्यात खूप साऱ्या लाडक्या बहिणीच्या ज्या लाभार्थी आहेत, त्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्या सगळ्या खूप गोंधळून गेलेल्या आहेत. त्यामुळे म्हटलं चला, कारण की जेव्हा मी स्वतः ई-KYC करायला घेतली ना, तर तेव्हा ते प्रश्न वाचून माझंच लक्षात आलं की अरे, ह्या तर खूप गोंधळून जाण्यासारखे प्रश्न आहे. तर म्हटलं चला एकदा आपण याच्यावरती व्हिडिओ बनवूया आणि सविस्तर सांगूया की काय तुम्हाला करायचं आहे आणि कशी ई-KYC करायची आहे आणि काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. कारण की यात फक्त तुमची एकट्यांची ई-KYC होणार नाही, जी लाभार्थी आहेत त्यांची आणि तुमच्यासोबत तुमच्या वडिलांची, किंवा तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमच्या मिस्टरांची, म्हणजे तुमच्या नवऱ्याची, दोघांची KYC होणार आहे आधार कार्डची. त्यामुळे तुम्हाला काय काय लागणार आहे आणि OTP कसा टाकायचा आहे, किती OTP येतील, तुमच्या आधार कार्डवर जर नंबर असेल त्याचा वेगळा, तुमच्या मिस्टरांच्या आधार कार्डला जो नंबर असेल त्याचा वेगळा, असे 2 OTP येतील. तर ते OTP टाकायचे आहे. आणि त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत तर म्हणजे एकदम गोंधळून जाण्यासारखेच आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मी जे सांगते तो व्हिडिओ तुम्ही, आता माझा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा, अर्धवट व्हिडिओमध्ये सोडू नका. तर काय झालेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-KYC करताना खूप साऱ्या महिलांची जी आहे ना, ती खूप मोठी चूक झालेली आहे. त्यांची ई-KYC चुकलेली आहे. त्या एका चुकीमुळे काय होऊ शकतं की तुमचे हप्ते जे आहेत ना लाडक्या बहीण योजनेचे, ते बंद होऊ शकतात. तर तुम्ही ई-KYC असेल किंवा ई-KYC केली असेल किंवा करायची बाकी असेल, तरीही तुम्ही हा व्हिडिओ एकदा नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा. अर्धवट व्हिडिओ सोडू नका. कारण की काय आहेत, तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघता, म्हणजे खूप साऱ्या जणांचे अर्धवट बघता आणि अर्धी माहिती घेता आणि लगेच करतात. त्यामुळे काय होतं, तुमच्याकडनं चुकी होऊन जाते आणि नंतर त्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन आलेला नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-KYC झाल्यानंतर ती एडिट करता येत नाही, एडिटचा ऑप्शन आलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय आहे ते एकच वेळेस व्यवस्थित माहिती घ्यायची आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ई-KYC करायची आहे. तर तुम्हाला ई-KYCसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे, तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या मिस्टरांचं, दोघांचे आधार कार्ड लागणार आहे. आणि तुम्हाला माहीत पाहिजे तुमच्या आधार कार्डला कोणाचा नंबर लिंक आहे. कारण की तुम्ही KYC करताना तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP जाईल आणि तुमच्या मिस्टरांचे किंवा वडिलांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो OTP त्यांच्या नंबरला जाईल. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही नंबर आणि दोघांचे आधार कार्ड दोन्ही सोबत असणं खूप गरजेचं आहे. तर बघा कशी करायची आहे ई-KYC. तर बघा, तुम्हाला ई-KYC करताना 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला 2 प्रश्न आहेत ते कुठले, की तुमच्या कुटुंबातील सदस्य नोकरीला आहे का, किंवा सेवानिवृत्त वेतन घेत आहेत का, असा एक प्रश्न आहे. त्यामध्ये काय होतंय, हो किंवा नाही असा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर ते काय होतंय तुम्ही, आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या कुटुंबात लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत किती महिला योजनेचा लाभ घेत आहेत, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे. तर असा प्रश्न 2 प्रकारचे तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नांमध्येच भरपूर महिलांनी चुकीची ई-KYC केलेली आहे. हो किंवा नाही मध्येच गोंधळून जात आहे आणि होयच्या ऑप्शनला क्लिक करताय, कोणी नाहीच्या ऑप्शनला क्लिक करते. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला काय करायचं आहे, सविस्तर समजून घ्यायचे आहेत की त्यांनी काय विचारलं आहे. नोकरीला आहे का नाही असं विचारलेलं आहे. तुम्ही सेवानिवृत्त घेत आहेत का, वेतन म्हणजे सेवा संपल्यानंतर पण पेन्शन घेत आहात का, असं विचारलं गेलेलं आहे. तर तुम्हाला ते दोन्ही प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला होय किंवा नाहीचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला सविस्तर सांगते. पहिला प्रश्न आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कार्य कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त नंतर वेतन घेत नाही. तर बघा, सरकारने काय केलेलं आहे, तुम्हाला मुद्दाम अशा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय, आता भरपूर जणींचे काय होत आहेत, ते हप्ते बंद करायचे आहेत, कोणाकडे 4 व्हीलर, कोणाकडे गाडी, असं खूप सारे जणांचं याच्यातनं बाद केलेलं आहे लाडकी बहीण योजनेतनं. तर अशा प्रश्नांची तुमची ई-KYC चुकवून त्यांना तेच करायचं आहे की तुम्हाला तुमच्या ई-KYC चुकवायची आहे. तुमच्या हातानेच ई-KYC करून घेता आणि तुम्ही स्वतः चुकता आणि ते तुम्हाला ह्या योजनेतून बाद करता. त्यामुळे तुम्हाला प्रश्न समजून घ्या अगोदर काय विचारला आहे आणि व्यवस्थित टाका. तर तुम्हाला हा प्रश्न असा विचारला गेलेला आहे, तर तुम्हाला हा प्रश्नाचं होय करायचं आहे. तुम्ही कुठलेही सेवानिवृत्त किंवा तुमच्या घरातील कोणी सर्व्हिसला नाही आहे, त्यामुळेच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेत आहात. तर तुम्हाला ह्या पहिल्या ऑप्शनला सुद्धा होय असं क्लिक करायचं आहे. तर खूप साऱ्या जणांनी इतर नाही असं क्लिक केलं आहे, नाही ऑप्शन निवडला आणि ह्या नाही ऑप्शन निवडल्यामुळंच खूप साऱ्या जणांची KYC चुकलेली आहे.
तर बघा प्रश्न दुसरा असा आहे की मी माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत. या ठिकाणी दोन्ही प्रश्न काय केलेला आहे त्यांनी एकत्रच टाकलेले आहेत. बघा आता काय विचारलेलं आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित अशा योजनेचा लाभ घेत आहात. तर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही बिना लग्नाचे असेल तर तुम्ही आणि तुमच्या परिवारातील अजून एक जण म्हणजे असे 2च सदस्य अनमॅरिड तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किंवा लग्न झालेले असेल तर तुम्ही त्या घरातील सुद्धा 2च स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊ शकतात असा प्रश्न आहे. पण सरकारने तो व्यवस्थित विचारलेला नाही, गोंधळून टाकलेला आहे. दोन्ही प्रश्न एकच असल्यामुळे सगळा गोंधळ उडत आहे. आणि इथं पण काही स्त्रिया नाही असं करत आहेत, नाही ऑप्शन निवडत आहेत. तर इथं पण तुम्हाला होय असं ऑप्शन निवडायचं आहे. कारण की याच्यात असं विचारलं आहे की मी माझ्या परिवारात मी अविवाहित असून अजून एक अविवाहितच स्त्री या योजनेचा लाभ घेत आहेत महिला. म्हणजे तुमची आई जर असेल, तुमची आई आणि तुम्ही स्वतः अविवाहित आहात, अनमॅरिड आहात, तुम्ही दोघेच या योजनेचा लाभ घेत आहात असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तिथे तुम्हाला होय असा ऑप्शन निवडायचा आहे. तर बघा काय होतं आहे, खूप साऱ्या जणांचा असंच गोंधळ उडालेला आहे. अगोदर पण काय झालेलं आहे, असंच आपले काहीतरी फॉर्म भरताना चुकी झाली, मिस्टेक झाल्या, जेव्हा आपल्या लाडक्या बहिणींचे फॉर्म आले आणि सर्व्हर डाऊन असायचं त्यामुळे KYC करता येत नाही. आता पण तेव्हा पण फॉर्म भरता येत नव्हते आणि आता ही सर्व्हर डाऊन असल्यामुळे KYC करता येत नाही. तर तुम्ही त्या KYC तुम्हाला रात्रीच्या वेळेस करा, 2 ते 4च्या टायमिंगमध्ये करा, तेव्हा KYC पटकन होऊन जाते. दिवसभर सर्व्हर डाऊन असते, वेबसाईट हँग होते, त्याच्यामुळे KYC होत नाही आहे. आणि विचारपूर्वक करा, जो तुमच्या ओळखीचा असेल, जो तुम्हाला त्याला जमत असेल त्याच्याकडनंच करून घ्या. काय होतं, आपण जर असं होय नाहीचा प्रश्न घेऊन बसलो तर असंही तुमचं आधार कार्ड जाणार आहे तुमच्या आणि तुम्ही ज्याचं रिलेटिव्हचं आधार कार्ड लावणार आहे, मिस्टरांचं किंवा वडिलांचं, तर त्यांचीसुद्धा तुमच्यासोबत KYC होणार आहे. आणि KYC त्यांची झाल्यामुळे तुमच्या परिवारात कोणी सर्व्हिसला आहे की नाही हे आधार कार्डवरतूनच समजतं. तर त्यात काही एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. पण तरीसुद्धा चुकलं आहे तर तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुमचे हप्ते बंद होण्याचे चान्सेस कमी आहे. कारण की आपल्या आधार कार्डवर आपली सर्व डिटेल्स असते. आपल्या परिवारात कोणी सर्व्हिसला असेल तर आपल्या आधार कार्डवर लगेच कळते. किंवा गव्हर्नमेंट जॉब सोडलेला असेल, सेवानिवृत्त असेल तरी समजते. त्यामुळे तुमची KYC चुकली जरी असेल तर जास्त काही चान्स नाही आहे की बंद होण्याचा. कारण की हा प्रश्न मुद्दामून विचारले गेलेले आहेत तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी. तर आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारपूर्वकच द्यायचे आहे. आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. मी तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओ घेऊन येते आहेत KYC रिलेटेड, जे की मला अगोदरच्या खूप सारे व्हिडिओंना प्रश्न आलेले आहे. तर मी इथंच थांबते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.